चंद्र विहिरीत पडला म्हणला, काय करणार. तो आटला होता. कॉमर्सवाला आला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे, मग आपल्या जगण्याला काय मजा. सायन्सवाला गेला आणि बादलीन द्वारखांड घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणा. त्यांनी बादली सोडली विहिरीत, टाईट व्हायला होते. बादली पाण्याने भरल्यामुळं जड झाली. त्यांनी वर ओढली, ती गुतली कपारीत. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखांड तुटलं. उताने पडले माग. मग एक पडल्या पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला. लई क्वालिटी आहेत भाऊ. दोन भोंगळे दारुडे रस्त्यानं आले. भोंगळे पुरा मोकळा, एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता. पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही. आणि तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का, अरे का मोकळा हिंडा तो, ही घे लंगोटी, जाईल मोकळे दोन्ही बी. नाही कठीण. दोन दारुडे डुलत आले, त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामाच देईल नाही. काय बोलता काय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल याला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो नाही. कोण फडफडलं. पुन्हा वय प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही, भंगार नाही. तो पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. हे प्रेम आहे. दिल दिया ईट भी देंगे. काय ईट देंगे. त्याला मेंटेनन्स नाही, क्वालिटी नाही, काय नाही, काय नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा. आणि आत्ता सांगून ठेवतो, देवीदास कडलिनीच्या अभिष्ठाच्या त्याला 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना, आपल्याला दिसेल तिथं आणा. मागच्या खोट्या ठरल्या का नाही. आता 2 सांगू, 2च वर्षात 5 घडणार आहेत. 1, 2 वर्षानं घरात माणसंच राहणार नाहीत. का, प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, पोरगा बाहेर आहे. घरात माणसं कुठे. 6 खोल्या बांधून ठुल्या, पाणी द्यायला माणूस नाही. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतो. माणसं कुठे. पोरग सर्व्हिसला असले त्याला घरी, आणि त्याच्या मागं व्यापा आहेत तेवढे. सासऱ्याची बायपास आहे, लहानी मेवणी परीक्षेला गेली ती अजून येईन, मग का निकाल घेऊन येते का, लय अडचणी त्याच्यात. आज कुठे आहेत फॅन आहेत, म्हशीला फॅन. महाराज प्रारब्ध आहे, काळ बदलतो. तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समरूप व्हा. नुसतं चांगलंच पाहिजे म्हणलं कसं मिळेल. घरात माणसं राहणार नाहीत. 1, 2 हे 10वे बिवे बंद होणार. आता 10व्याचं आता पॅकेज निघणार बामणाला. पॅकेज लग्नाचं काय निघतंय आता पॅकेज, तसं 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तू चाल, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर. नाही बंद होणार हे सगळं. माणुसकीच संपली. भाऊबंद राहिले नाही. वाडा उलातला. माणसं कुठे. चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले. बाबाचं सुद्धा प्रवचन संपले. बा कीर्तन करायला सुद्धा पैसे मागायचे लय पानसं येत. माणसं पसायदान जातं निघून बाबाला टाकला खाटा पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही. मग त्या बाबाला एक जण म्हणतो तुम्हाला कोणी फोन केला छायला, तो म्हणला मी बळच आलो का काय. मग तो बाबालाही हुशार. बाबा हुशारच राहते महाराज. तो चप्पी केलेला सापडितो. तो चप्पीवाल्याजवळ गेला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन.
मग जो खरा मालक राहतो तो गुतेल राहतो, ताटावते तीळ सोडाय, त्याला सापडे याला आता काय करीन. राम राम. तो तर याच्या पुढचा निघाला. तो म्हणला काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम, तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते ते. तुम्हाला तुला कळत नाही का मी उघड आहे. मग ताटलीतले तरी 80 दे. लय वाईट दिवस आहेत महाराज. मला एक सांगा बसलेली माणसं, महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून दे. महाराज कीर्तन की मालच सांगतो. महाराज 2 तासात 1000-1500 रुपयाचा गल्ला होतोय, 500 रुपयाला मरण नाही. पुन्हा घरी जाऊन कपडे बिपडे बदलून शेंट बिंट मारून फिरायला मोकळा. फुटाण्याची गाडी पाहिली ना तुम्ही, एवढेच फुटाणे, एवढंच मडक आहे, एकच लाकूड आहे त्या माडक्यात, येळभर दूर निघतोय. मग कवा जळतोय ते लाकूड जळेल दाखवा मला तुम्ही कधी. सारखा धूर. बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीनं बनवून दिलंय काय कळत नाही. एवढंच पण भरीतही लय भारी खालून घाली ते. 10 फुटाने 2 रुपये. त्या पिळकावण्यात एक गुतला, 9च राहिले. उघडताना एक गेला, 8च राहिले. आपण लई पेला असल्यामुळं टारफालच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी जागा घेऊन बंगले बांधलेत. बांधले नाही. केरळवरून हवा भरायला आले, 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. पाना घेऊन आलेत हायवेला. पाना 3 गुंठ्याचे मालक झाल्यात आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोला ठेवल्या. MP UPची ट्रक जर बंद पडली ना आपल्या हायवेला, ते किन्नर आणि ड्रायव्हर गाडी खाली झोपत्या. रिलॅक्स. आपले 12 वाजेपर्यंत बाहेर जेवत्यात, लिंबू पिळून. बायको देखणी करतात आणि गड्याच्या हातचं खात्यात. गडी त्याला असा वाढीतो, त्याचा शिमूड पडला तरी म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ. भेळीचं दुकान 30 रुपयाला भेळी. भेळ केवढ्याला आहे? 30 रुपयाला. भेळीवाल्याचं माप सांगतो माझ्या हातात पहा. चौकणी एक कागद खाली, आडवा एक कागद, उभा एक कागद. कागद झाले का? लाया. स्वस्त आहे ना. लाया, शेव, पापडी, डाळी. चांगल्या लोकांना त्यांनी याजाने पैसे दिलेत. तुम्हाला असं वाटत नाही का आपण बावळा ते का काय काय? तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. दिली ठोकून आमच्या, चालले घरी. नाही मला याला कुठंतरी कंट्रोल, याला आवर घातला पाहिजे. व्यवसाय केलाच पाहिजे. नोकरी. अतिरिक्त तणनाशकाचा वापर. 3 शेत खताचा अभाव. 4 बांधाला झाडं नसल्यामुळे पिकाला ऑक्सिजन नाही. 5 पिकाच्या पाण्याचं नियोजन नाही. आणि 6 केमिकल युक्त खतं वापरल्यामुळे जमिनीचा pH कमी झाला, जमीनच राहिली नाही. सुशिक्षित लोक नीट ऐका. पाण्याचा पिण्याचा pH 7 ते 7.5 पाहिजे. 7 ते 7.5. आज आपल्या जमिनीतलं पाणी